श्री गणेशाय नमः. देवा हेच गणेशो सकलार्थमती प्रकाशो, मने निवृत्ती दासो अवधारी जोजी. प्रत्येक शुभकार्याच्या आरंभी मंगलचरण करण्याची पद्धत आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज ग्रंथाच्या सुरुवातीस गणेश स्तवन करतात. श्री निवृत्तीनाथाचे शिष्य श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देवा, सकल जगाच्या बुद्धीच्या ज्ञानाचा प्रकाश देणारा जो श्री गणेश तो तूच आहेस. तो गणेश कसा आहे याचे वर्णन त्यांनी पुढील 18 ओव्यात केले आहे. श्री ज्ञानेश्वरांनी केलेले हे गणेशाचे वर्णन फार सुंदर आहे. संपूर्ण वेद हीच या गणेशाची सजलेली मूर्ती आहे. 18 पुराणे हेच श्री गणेशाच्या अंगावरील रत्नजडित अलंकार आहेत. बुद्धी ही कमरेची मेखला असून 6 शास्त्रे हे या गणेशाचे 6 हात आहेत. या 6 हातात 6 आयुधे आहेत. त्या आयुधांचे वर्णन करताना श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तर्कशास्त्र हा परशु आहे, न्यायशास्त्र हा अंकुश आहे, एका हातातील गोड व रसाळ मोदक म्हणजे वेदांतशास्त्र आहे, एका हातात तुटका दात घेतला आहे. साक्षात्कारापासून होणारे महासुख हे सोंड स्वरूप आहे. सुसंवाद हा श्री गणेशाचा एक दात आहे. त्याचे नेत्र बारीक व उन्मेषदर्शक आहेत. पूर्वमीमांसा व उत्तरमीमांसा हे त्याचे 2 कान आहेत. त्याच्या गंडस्थळातून स्रवणाऱ्या मदाचा आस्वाद घेण्यासाठी ऋषीमुनी रूपी भ्रमर येथे वावरत आहेत. ओंकाराची प्रथम उकार मात्रा हे या श्री गणेशाचे 2 पाय आहेत. दुसरी उकार मात्रा हे त्याचे मोठे पोट आहे आणि तिसरी मकार मात्रा हाच त्याच्या मोठ्या वाटोळा मस्तकाचा आकार आहे. असा या आदिबीज ओंकार स्वरूप श्री गणेशाचे वर्णन श्री ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या कल्पनाविलासाने उभे केले आहे. ओंकार रूपी परब्रह्माचा जय जय करत श्री गुरुच्या अनुमतीने हा ग्रंथ लिहिण्यास सुरुवात झालेली आहे.